नमस्कार. तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ही विनंती. तर पहिली न्यूज आपलं UK. तर UK मार्केटचा वगैरे GDPचा जो डाटा आहे तो आलेला आहे, जो की कमी झालेला GDP नंबर वगैरे 0.1% GDP नंबर जो आहे तो मंथ ऑन मंथ कॉन्ट्रॅक्टेड झाला आहे. म्हणजे आपलं जे सेकंड क्वार्टर असतं ते तिथे म्हणजे तेच आपलं सेकंड क्वार्टर जे असतं तिथे तो थर्ड क्वार्टर असतो तिथं. तर स्पेशली हा जो नंबर आहे तो ऑक्टोबरचा नंबर आलेला आहे. सर्व्हिस सेक्टर वगैरे फ्लॅट झालेला आहे व मॅन्युफॅक्चरिंग अँड कॉन्स्ट्रक्शन आपलं कन्स्ट्रक्शन सेक्टर जो आहे तो डिक्लाईन वगैरे होत आहे, कॉन्स्ट्रक्शन सेक्टर वगैरे. तर म्हणजे ही जी आउटलुक वगैरे तेथील वगैरे पुढील जे आउटलुक आहेत ते तेवढे काही चांगले नाहीत, म्हणजे असेच कंटिन्यू वगैरे आउटलुक आहेत. आता पाहावं लागेल की यावर बँक ऑफ इंग्लंडची मॉनिटरी पॉलिसी काय प्रतिक्रिया देईल त्यावरच अवलंबून आहे. इकॉनॉमीत ग्रोथ आणण्यासाठी तेथील गव्हर्नमेंट चांगल्या पद्धतीनं मनी स्पेंडिंगसुद्धा करत आहे. त्यामुळे बँक ऑफ इंग्लंड इंटरेस्ट रेट कट करत नाही. त्यामुळेच म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्पेंडिंगमुळे चांगली GDP वगैरे चांगली वाढेल असं त्यांना वाटत आहे. मॉनिटरी पॉलिसीत रेट कट कमी झाली अँड तसेच आणि गव्हर्नमेंटची स्पेंडिंग जी आहे तीही वाढत असेल तर पुन्हा एकदा इन्फ्लेशन वगैरे परत येऊ शकतं. म्हणून त्यावरही ते आता सध्या फोकस करताना दिसत आहे. त्यावर त्यांचे कामसुद्धा सुरू आहे. तसंच पुढील म्हणलं तर क्रूड ऑइल नेक्स्ट इयरपासून पासून वगैरे 9,50,000 बॅरल्स पर डे वगैरे ऑइलचा वगैरे क्रूड ऑइलचा वगैरे ओव्हर सप्लाय होऊ शकतो असं IEA यांचं म्हणणं आहे. तसंच पाहावं लागेल आता OPEC प्लस कंट्री तर प्रोडक्शनला कट करण्याविषयी बोलत आहेत. म्हणजे ते आता काय होईल पुढे काय त्यांचं काय होईल ते पाहावं लागेल, म्हणजे करतील का नाही ते ॲक्च्युअलीमध्ये. तसे ऑलमोस्ट $12 वगैरे डिस्काउंटसुद्धा देत आहे सध्या. तर काही कंट्रीज वगैरे प्रोडक्शन वगैरे इन्क्रीज करणार आहेत, ज्या की त्यांचं सर्वस्व वगैरे ऑइलवरच अवलंबून आहे. तसेच नॉन OPEC प्लस कंट्री वगैरे म्हणजे US, ब्राझील, कॅनडा, अर्जेंटिना या कंपन्या वगैरे मार्केटमध्ये सप्लाय वगैरे इन्क्रीज करण्याविषयी बोलत आहेत. त्यामुळेच ऑइलच्या प्राइजेस वगैरे वाढू शकतात आणि त्यामुळेच ऑइलचा जो प्राइजेस वाढलेले आहेत ते जरा कंट्रोलमध्ये येऊ शकतात. म्हणजे वारचे सिच्युएशन आहे सध्या, तरीही ते ओव्हर सप्लाय वगैरे मार्केटमध्ये होत असेल तर ऑइलच्या प्राइजेस वगैरे डाऊन होऊ शकतात. त्यामुळेच ऑइल ओव्हर सप्लाय होऊ शकतं असं म्हणता येईल. तसेच पुढील मला तर आपलं नोव्हेंबर म्हणजे जानेवारी ते नोव्हेंबर 2024 पर्यंत वगैरे या वर्षामध्ये 1.21 लाख करोड रुपयाची वगैरे QIP झाली आहे म्हणजे इंडियामध्ये असा डाटा आलेला आहे. QIP म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट, म्हणजे कंपनी कंटिन्यू वगैरे इन्स्टिट्यूट कडून वगैरे फंडिंग घेता येतं व ते वाढवतही येतं. अडानी ग्रीन, अडानी एनर्जी, आपलं वरुण बेवरेजेस, संवर्धन मदरसन, गुजरात प्रॉपर्टी, KEI इंडस्ट्री, झोमॅटो अँड वेदांता ग्रुपनेही QIP यावर्षी केलेली आहे. तर तसेच टाटाची, टॉरेंट पॉवर, भारत फोर्स, सेनको, तसंच सेंट्रम कॅपिटल यांचा वगैरे QIP वगैरे लवकर त्यांच्या येणार आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये किती भरपूर लिक्विडिटी आहे असं आपल्याला कळत आहे सध्या. तसंच पुढील म्हणलं तर आपलं एक मॅक्रो फायनान्स जो आहे, मॅक्रो फायनान्समध्ये भरपूर काही कंपन्या आहेत. म्हणजे त्यातील काही कंपन्या वगैरे RBIच्या स्ट्रिक्ट रूलमुळे वगैरे संघर्ष करत आहेत. त्यामुळे FY25 साठी वगैरे त्यांची जी ग्रोथ आहे ती 4% वगैरे होईल असं एक्सपेक्टेशन आहे केअर एजला वगैरे. तर म्हणजे ही जी ग्रोथ होती FY24मध्ये 28% ग्रोथ होती, म्हणजे ग्रोथ एक स्ट्रॉंग होती. आणि FY23मध्ये वगैरे 37% ही ग्रोथ होती.
तर आता फक्त त्यांनी 4% ग्रोथ अपेक्षित केली आहे, कारण की या नियमामध्ये त्या नियमामध्ये वगैरे म्हणजे कडकपणा वगैरे वाढवत आहे RBI. त्यामुळे मॅक्रो फायनान्स अँड बँकेला वगैरे मॅक्रो फंडिंग देणे वगैरे खूप कठीण झालेलं आहे. तसेच त्यांची ॲसिड क्वालिटी जी आहे तीही डाऊन होत आहे. म्हणजे NPS आता 4.5% झाले, जे की FY24 मध्ये वगैरे 2.8% होते. म्हणजे येथे मॅक्रो फायनान्सला वगैरे प्रत्यक्षरित्या वगैरे फंडिंग वगैरे केली जाते. म्हणून RBI वगैरे आता यांच्यावर लक्ष चांगल्या पद्धतीने ठेवू शकते. म्हणून ते सक्रियपणे वगैरे म्हणजे बरीच वगैरे पावलं उचलत आहे RBI. तर त्यामुळे वगैरे यांची ग्रोथ दिसत होती. तर त्यामुळेच आता जी RBIचे वगैरे जी नियम वगैरे येत आहेत नवीन, त्यामुळे कंपनीवर डायरेक्टली इम्पॅक्ट वगैरे होऊ शकतो. म्हणजे मॅक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनलवर मेजरली याचा परिणाम होऊ शकतो. त्याच्यात पुढील न्यूज आपलं आपलं इंडियाचे जे स्मार्टफोन एक्सपोर्ट आहे ते पाहिलं तर 20,000 करोडला वगैरे क्रॉस त्याने केलेला आहे. म्हणजे ओलांडलं आहे अशी मेकिंग इंडियाची एक स्टडी सांगत आहे. ऑलमोस्ट 92% वगैरे एक धक्कादायक ग्रोथ वगैरे इयर ऑन इयर दाखवली आहे. यामध्ये ॲपल अँड सॅमसंग वगैरे लीड करत आहेत. हे आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्टची जी ग्रोथ आहे ती वगैरे दाखवत आहे. म्हणजे ग्रोथ चांगली आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपल्याकडे प्रोजेक्टमध्ये वगैरे. तर तसंच पुढील म्हणलं तर आपलं पुढील न्यूज आहे आपलं शनको गोल्डने वगैरे 459 करोड रुपयाची वगैरे QIP थ्रू वगैरे फंड रेजिंग वगैरे केलेली आहे. त्यामध्ये टाटा AIA लाईफ इन्शुरन्स अँड टाटा मल्टीकॅप फंड, तसेच ICI लाईफ इन्शुरन्स, बँक ऑफ इंग्लंडचा फ्लेक्सी कॅप फंड अँड बंड स्मॉल कॅप फंड यामध्ये हे मेजरली पार्टिसिपंट वगैरे आहेत. यामध्ये आपल्याला रिटेल इन्व्हेस्टरला वगैरे पार्टिसिपंट वगैरे करता येत नाही. त्याच्यात पुढे मला जर रिलायन्सने वगैरे 74% स्टेक वगैरे न्यू मुंबई IIA कडून वगैरे बाय केलेले आहेत. म्हणजे हा एक स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. म्हणजे याचेच वगैरे $192 मिलियन मध्ये वगैरे 74% वगैरे स्टेक त्यांनी बाय केलेले आहेत. म्हणजे त्यांचा जो लॉजिस्टिक आणि वेअर हाऊसिंगचा जी नीड आहेत म्हणजे त्या नीडनुसार वगैरे याचा वापर ते करणार आहेत सध्या. म्हणजे हे बाय केल्यानंतर वगैरे. तर हा जो एरिया होता तो पहिलं इंटिग्रेट इंडस्ट्रियल एरिया होता 2018 मध्ये. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने वगैरे 2018 मध्ये याला स्पेशल इकॉनॉमिक झोन वगैरे बनवलं होतं. तर ते यामध्ये वगैरे आता 26% वगैरे स्टेक वगैरे आपलं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे असतील आणि 74% स्टेक जे आहे ते रिलायन्सचे असतील. तसेच पुढील म्हणलं तर भारत फोर्सने वगैरे 25% वगैरे स्टेक त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे आपल्या इटालियनच्या कंपनीकडून, जे की मरीन रोबोटिक्समध्ये वगैरे काम करते. ते आता ही जी कंपनी आहे भारत फोर्स ती डिफेन्स सेगमेंटमध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट करत आहे हे आणि कॅपेक्सही करत आहेत. आता त्यांनी वगैरे अंडर वॉटर ऑपरेशनल पोर्ट कंट्रोल करणारे वगैरे एक म्हणजे आपलं एज लॅब इटालियन ही कंपनी आहे. त्या कंपनीचे वगैरे 75% वगैरे स्टेक वगैरे त्यांनी बाय केले. 2.5 मिलियन युरोजमध्ये हे वगैरे त्यांनी बाईंग वगैरे केलेली आहे सध्या. त्याच्यात पुढील मला तर लुपिनने वगैरे 3NT आपलं डायबेटिक्स ट्रेडमार्क जे आहे ते त्यांनी बाय केले. म्हणजे बोरिंगर्स आपलं
इंजिहम्स याकडून, जी की एक जर्मन कंपनी आहे. म्हणजे वर्ल्डमधील एक मोठी फार्मा कंपनी आहे. म्हणजे त्यांच्याकडून आता लुपिनने वगैरे 3 अँटी डायबिटीज वगैरे त्यांनी डायबिटीजचे ट्रेडमार्क वगैरे विकत त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे इंडियामधील पोर्टफोलिओ त्यांना वाढवायचा आहे आणि स्ट्रॉंग ही करण्यासाठी त्यांनी बाईंग वगैरे केली आहे. ते जर पुढील मला तर आपलं डेक्सॉन टेक्नॉलॉजीने वगैरे सोबत वगैरे जॉईंट व्हेंचर त्यांनी करणार आहेत. तसेच 51% स्टेक जे असतील ते डिक्सॉनचे ह्याच्यात असतील आणि 49% वगैरे स्टेक विवोचे वगैरे यामध्ये असतील. तर यामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वगैरे जे यात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मॅन्युफॅक्चरिंग डिक्सॉन वगैरे करेल बीहॅपच्या म्हणजे विवोच्या बीहॅपवर. तर अँड विवो इथे एक चांगला बिझनेस देईल डिक्सॉनला असं एक्सपेक्टेशन आहे. म्हणजे तसेच डिक्सॉन स्वतःची कॅपेबिलिटी जी आहे ती कंटिन्यू वगैरे ग्रो वगैरे करत आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जणांना हा व्हिडिओ शेअर करा. ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.